की एक मिनिट मला असं वाटतं की तुम्ही म्हटलं ते खरं आहे, हा न्यायालयाचाच अपमान आहे. आणि मला तर एक गोष्ट नक्कीच वाटते की माझ्या केसबद्दल त्यांनी मोदीजींबरोबर त्याची तुलना करावी. मला तरी वाटतं की हे बेताळपणा त्यांनी आता सोडायला पाहिजे. नेताताई, तुमच्यावरती आणि किरीटजींवरती 100 कोटीचे आरोप होते. 25,000 रुपयांचा दंडही ठरवण्यात आला, जो तुम्हाला देण्यात येणार आहे. नेमकं काय करणार आहे त्याकडे? युवक प्रतिष्ठान ही माझी संस्था आहे आणि समाजकार्य हे माझं काम आहे. त्यामुळे हे जे काही पैसे मिळणार आहेत, कितीही पैसे मिळावे, 1 रुपया मिळावा किंवा 100 कोटी मिळावे, सगळे पैसे आमच्या समाजकार्यासाठी जाणार. किरीट जी, इस मामले में ये क्रिमिनल डिफेमेशन था, तो केस आज डिसाइड हुआ जो हमने समझा है. इस मामले में सिविल डिफेमेशन भी फाइल हुई है? नहीं. अभी यही तक है. अभी जो संजय राउत ने अभी किसी पत्रकार ने कहा कि उन्होंने बाइट देते समय, प्रतिक्रिया देते समय ऐसा कहा है कि विधानसभा का चुनाव नरेंद्र मोदी जी, भारतीय जनता पार्टी, ये सब ध्यान में रखकर मैजिस्ट्रेट आरती कुलकर्णी ने यह निर्णय जजमेंट दिया है. तो यानी इसका जवाब किरीट तुम्हें कैसे देगा? पत्रकारों ने ये जवाब न्यायाधीश को पूछना पड़ेगा. लेकिन मैं उद्धव ठाकरे और संजय राउत के बारे में इतना जरूर कह सकता हूं, मीडिया के सामने ये बोलते हैं, अगर संजय राउत और उद्धव ठाकरे में हिम्मत हो तो यह बात वो कल सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल करे और चंद्रचूड़ जी के सामने ये सब लिखे या वो सब बोले. मैं चैलेंज करता हूं, सब मीडिया में स्टंटबाजी करने के संजय राउत के स्टेटमेंट होते हैं, एक भी वाक्य इसमें से बोलने की हिम्मत नहीं है. किरीट भाई, जिस तरीके से संजय राउत को आज जो सजा मिली है, क्या उसके बाद आपको लगता है कि उनका झूठ बोलने का, जो आप लोग कह रहे हैं कि झूठ बोलते हैं, बदनाम करते हैं, ये सब चीजों को रोकेंगे? कोर्ट ने क्या ये भी इंस्ट्रक्शन दिया कि आगे झूठ मत बोलो? आज न्यायालय ने हमारे वकील विवेकानंद गुप्ता और एडवोकेट लक्ष्मण कनाल को पूछा कि ये जो आप बोल रहे हो कि रोज किसी ने के ऊपर आरोप करते, तो इसमें पहले कभी सजा हुई है क्या? तो 2016 में इसी प्रकार से मेधा के ऊपर कोई दूसरी कोई कंपनी थी, तो उसका एसआरए प्रोजेक्ट, वो उसका नाम मेधा था, तो इसके नाम पर खपा के तब हम उच्च न्यायालय में गए थे. तभी उच्च न्यायालय ने कहा था कि संजय राउत आपके बाद सोमैया परिवार के सामने एक भी प्रकार का अपशब्द या आरोप नहीं लगा सकता. लेकिन वो तो क्या है ना, क्या बोलते हैं ना, वो टेढ़ी से टेढ़ी. इसलिए फिर हमने परिवार ने निर्णय लिया 2022 में, अब तो क्रिमिनल केस फाइल करे, वो सिविल केस था, और अब सबक सिखाया. अब मुझे क्या, मैं संजय राउत को चैलेंज करता हूं, कल जाके आरोप करे वो हमारे परिवार के किसी भी सदस्य में हिम्मत है तो करके दिखाए. किरीटजी, या प्रकरणात संजय राउत दोषी तर ठरले. तुम्ही डर्टी डझन म्हणून एक आरोप केलेला होता. आता डर्टी डझनचं काय होणार आहे का? ते डर्टी डझन म्हणले. म्हणजे मला महाविकास आघाडीच्या सरकार होतं, महायुतीचं आपलं उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा तुम्ही डर्टी डझन वरती आरोप केलेले जवळपास 12 लोकांवर. त्याला तुम्ही डर्टी डझन असं नाव दिलं होतं. या केसची काय संबंध आहे किंवा काय? उर्वरित लोकांचं काय होणार? माझे माहिती जी आहे चुकीची असेल तर तुम्ही सुधारावी. या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे किंवा कारवाई झालेली आहे, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे भ्रष्टाचारची प्रकरण झाली, ती आम्ही बाहेर काढली, त्या एकावरही कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे. नॉट अ सिंगल. कारवाई झालेली आहे किंवा चालू आहे किंवा न्यायालयात आहे. महापालिकेच्या संदर्भातला एक प्रश्न आहे.